म्हणजे माझी इच्छा नाही ना, ते नकोच वाटते. थोडे वेळ बनवून ठेवलेलं तू आमच्यासाठी. फक्त वरण भात टाक एक व्हिडिओ. ते तर म्हटलं असं लाईव्ह शिकवेल ना मी वरण भाताचं. व्हिडिओ टाक. कशाला. बरं काय काय बनवलंय सांगा. हे काय आहे? चपाती, भाजी. तुमच्या ताटात चपाती आहे, माझ्या ताटामध्ये बीट आहे, दही आहे, मस्तपैकी पुदिन्याची चटणी आहे आणि हे कांद्याची पात विथ मसूर डाळ. चांगली झाली का ग दीदी? कधी शिकणार तू? कधी तुझ्या हाताने कधी चारणार? काय चारणार तू? अशीच बोलती. हे कवळा कांदा, मस्तपैकी ज्वारीची भाकर. सांग ना काय येते सांगितलं की ते दही आणि काय हे दीदी असं सॅलड बनवून खात जा. ह्याच्यामध्ये काय करायचं एक्स्ट्रा तरी तुम्ही लवकर आता टाईम झाला ह्याच्यामध्ये ना जिरीचा तडका द्यायचा. जिरी आणि कढीपत्ताचा तडका असं डायरेक्ट ह्याच्यावर टाकायचं झालं. आणि आपलं काळं मीठ वगैरे नाही का, मस्तपैकी जेवण रेडी होतं ना. टेस्ट कसं आहे काय, एवढं जरी एक सकाळी खाल्लं ना तरी स्किन वगैरे चांगली राहते. फर्स्ट टाइम बीटरूट खात असेल दीदी चांगलं. त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची चटणी पण अशी मिक्स करू शकतो ना. हे बघा अशी मस्तपैकी सॅलड. टेस्टी सॅलड वाटायचं. ज्वारीची भाकर. मला असं बनवताना नाही आवडत ग दीदी. असं पोस्ट केलं ना प्लेट, ते हेल्थ एक्सरसाइज आणि हॅपीनेसच्या ब्लॉगवर टाकू शकतो ना. भाकर मी ना भाकरीचं का बघते ग दीदी माहिती आहे का, दिवसभर ना चपाती खा बघ तू 2 मिनटं गुंगी येते माहिती आहे का. तू भाकर खाऊन बघ बरं दीदी, एक दिवस एक भाकर खा आणि सगळे हे पदार्थ खा, थोडं सुद्धा आळस येणार नाही. म्हणून नाही हो का आता काम करायचे घरातले तर हे आम्ही तर असले कांदे शोधून आणायचं ताटामध्ये. काय झालं काय लसूण माझ्याकडे टाक लसूण. मस्त लंच प्लेट दुपारची.